ती आहे ती गॅलरीमध्ये जरा बसून घ्यायचंय, थोडं गाईड करा लोकांना, कारण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अनेक लोक उभे आहेत, त्यांना दुसरीकडे बसायला सांगा. आघाडीची जोडी इथे मैदानामध्ये दाखल होते. पुणे बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सरीज प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. सेलिब्रिटी मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. पुणे पोलीस विरुद्ध पुणेत बालन ग्रुप. एक्झिबिशन मॅच मैदानामध्ये सुरू होते. सलामीची जोडी इथे आपण बघणार आहोत. सामना या ठिकाणी सुरू होतोय. मी सीमारेषेवर जे उभे आहेत मान्यवर त्यांना विनंती करतो, कृपया आपण बसून घ्यायचं आहे, उभं कोणी राहू नये. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे. माधवजी तुमच्या आजूबाजूला सगळ्यांनी बसून घ्या, ही नम्र विनंती आहे. डगआउटमध्ये बसून घ्या, मध्ये कोणी उभं राहू नका, ही नम्र विनंती. कृपया सहकार्य करा. संतोष सर, उभ्या असलेल्या लोकांना मागे पाठवा. रसूल गाईड कर त्यांना. ते बघ अजून दोघं तिघं थांबलेत तिकडे. कुणाल आणि ऋतुराज ही सलामीची जोडी मैदानामध्ये पुणे बालन ग्रुप कडून दाखल झालेले आहे. तर पृथ्वीराज यांना आपण बघतोय गोलंदाजीसाठी, तर यश त्यांच्या पाठीमागं प्रशांत गायकवाड. यस, बॅकफुट वरती जात चेंडूला फाईन ग्लान्स केला. एक धाव. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तयार होतोय. खातं खोललं जात आहे पुणे बालन ग्रुप. एका धावेवरती धावफलक आपल्याला बघायला मिळेल. आणि ऋतुराज आता पहिल्यांदाच गार्ड घेतोय पंचांकडून. स्ट्राईक एंड वरती असणार आहे. 8 षटकांची ही लढत, आपल्याला 10 षटकांची ही लढत आहे. 10 षटकांचा सामना आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. उंच आकाशामध्ये चेंडू, विशाल चेंडूच्या खाली मात्र ड्रॉप होईल कॅच. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुणे बालन ग्रुपचा हा पहिला दिमागदार माणिकचंद ऑक्सरीज 300% जास्त ऑक्सिजन चौकार. सुरेखरित्या या ठिकाणी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती केलेला प्रहार येतोय चौकार. पृथ्वीराजचा पुढचा चेंडू, व्हाट अ शॉट इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पुणे बालन ग्रुप दमदार षटकार.
चांगला फटका इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय इनसाइड आउटचा. इथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. काय फटका सजवलाय आणि त्यानंतर 6 धावींची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. डगआउटचं वातावरण अगदी प्रसन्नित करून टाकणार हा षटकार. पृथ्वीराज यांच्यावरती चढवलेला आक्रमण बॅक टू बॅक 2 मोठे फटके. धावसंख्या होते ती 11. रिव्हर्स अटेम्प्ट. इथे टायमिंग फसलेले, चेंडू थोडासा आतमध्ये आला, रूम मिळाला नाही तिथे आणि त्यामुळेच ऋतुराजला इथे कनेक्शन मिळाले नाही. 11 धावा धावफलकावरती असतील. पुणित बालन ग्रुप पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे. काय बॅटिंग केली. खरं तर कव्हर्सच्या डोक्यावरून उचलणं आणि हा फटका बघणं हा सुद्धा एक आनंद असतो. आम्ही तर या फटक्याचे दिवाने आहोत. ऋतुराजच्या बॅटमधून आपल्याला सुरुवातीलाच खणखणीत फटके बघायला मिळाले. पहिलाच फटका मिडल ऑफ द बॅट होता. चांगली सुरुवात आहे. 12 धावा. लेंथ बॉल मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक तयार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलकावरती धावा 12. फ्रेंडशिप कप 2025चा हा आजचा समारोपाचा दिवस आहे. फायनलचा सामना मुख्य स्पर्धेतला एक्झिबिशन मॅच नंतर आपण बघणार आहोत. 24 संघ यावर्षी पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल पथक अशा सर्वांना एकाच मंचावरती आणण्याचा हा उपक्रम होता. प्रत्येक मंडळ आपापल्या बाप्पांच्या कार्यक्रमामध्ये उत्सवामध्ये व्यस्त असतो, तयारीमध्ये व्यस्त असतो. त्यामुळं इतर मंडळाचे कार्यकर्ते कोण आहेत फारशी काही माहिती नसते आणि माहिती असण्याचं काही कारणही नसतं. मात्र पुनीत दादांच्या संकल्पनेतून इथे फ्रेंडशिप कपच्या निमित्तानं या सर्व उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना एकाच मंचावरती आणलं जाते. मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत 2 दिग्गज संघ पुनीत बालन ग्रुप आणि पुणे पोलीस 11. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, संरक्षण आहे, संप्रदाय. वी प्राऊड ऑफ पुणे पोलीस. आणि जोरदार क्षेत्ररक्षण यांनी लावलेलं. तितकंच क्षेत्ररक्षक भेदत पुनीत बालन ग्रुप. चेंडू आसमंतामध्ये झेल देण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि या जबरदस्त सिक्सर. जोरदार टाळ्यांचा गजर. चेअरअप करूयात. जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहन देवेत आपण सर्वजण. अत्यंत महत्वपूर्ण हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. 24 तास आपल्या सर्वांच्या संरक्षणाकरता, रक्षणाकरता ऑन ड्युटी असणारे आपणा सर्वांना ज्यांच्यावरती अभिमान आहे पुणे शहर पोलीस. इतका उंच फटका होता की आकाशातून विमान चाललेलं आहे. विमानातल्या प्रवाशांना बाय बाय करून आला चेंडू मैदानावरती. आवडला शेठ, आपल्याला तुमचा पॅटर्न आवडला. काल ज्या नो बॉल वरती 6 मारला ना, साहेबांचा मेवणा निघाला. मेवण्यासाठी काही पण निघणार, धावसंख्या निघणार जोरदार. कारण पोरं आपलीच आहेत. आपला पॅटर्नच वेगळा आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रशांत गायकवाड. कुणाल अत्यंत संयमीपणे परिस्थिती हाताळताना, सुरुवात करताना थ्रो थोडासा खराब आहे. 2 धावा यावरती प्राप्त होतील आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे 21 वर. 3ऱ्या धावेची देखील अपेक्षा आहे. उद्योजक सन्माननीय पुनीत दादा बालन यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. उद्योग जगतामध्ये निश्चित मोठं कर्तृत्वाचा ठसा उमटलेलं हे व्यक्तिमत्व. मात्र सामाजिक जाणीव, संवेदनशीलता त्यांच्या ठाई. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. कुणाल खूप लांब राहिला चेंडू पासून, जागा बनवण्याचा प्रयत्न केला. प्रशांतने ओळखलं होतं की तो मागे जातोय, अजून लांब चेंडू टाकला. निर्धाव येतोय षटकामध्ये. 21 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये प्रगतीपथावरती. पुणित बालन ग्रुप षटक 2. ओहो, लांब होता चेंडू आणि काय घडतंय तिथे. कुणाल बाद होणार आहे. विशाल कडून अत्यंत सुंदर झेल. पहिला फलंदाज बाद. 1 गडी बाद. 21 पुणित बालन ग्रुप. एक महत्वाचा गडी बाद पुनीत बालन ग्रुप.
21 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे. इतकं सुंदर मैदानामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे की नाकाबंदी ठिकठिकाणी असल्यामुळे चेंडूला पुढे जाण्याची संधीच दिली नाही, जागेवरच पकडलेला आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत. अत्यंत कडक क्षेत्ररक्षण, जबरदस्त त्याला नाकाबंदी म्हणता येईल की कुठे पुढे नाही काही मागे नाही, जबरदस्त झेल हातामध्ये. तिथे साहेब उपस्थित होते, त्यांनी अचानक त्या ठिकाणी चेंडूला पकडलेला आहे, त्यांच्या तावडीतून सुटलेला नाहीये. मग तो कोणी असो, एकदा का तावडीत आला की तो सुटत नाही. पुणे पोलिसांचा पॅटर्नच वेगळा आहे शेठ. हो, घुमणार, मॅच जोरदार होणार. अतिशय दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय पोलीस टीम कडून. खर तर जाळं टाकलं होतं कुणाला पकडण्यासाठी. अगोदरचा चेंडूवरती बघितलं होतं आपण की फटका खेळताना अडचणी जाणवल्या होत्या आणि पुन्हा तसाच चेंडू अजून थोडासा बाहेर टाकला आणि पॉइंटच्या डोक्यावरून अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. मात्र लांब होता शरीरापासून आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू हवेत जातो. हे बेसिक्स आहे, क्रिकेट मधलं बेसिक आहे. तुम्ही शरीरापासून लांब खेळा, चेंडू हवेत जाणार आहे. प्रशांतचा चेंडू पुन्हा एकदा ढकललाय पॉइंट आणि गलीच्या मध्ये चेंडू आहे. गॅप चांगला इथे मिळालाय. मात्र काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. पोलिसांची फिल्डिंग किती टाईट असते याचं सुंदर उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतंय. सुंदर क्षेत्ररक्षण. राहुल साठे यांनी अत्यंत छान पद्धतीने फटका दिला होता ठेवून, परंतु मागाशीच म्हणाल्याप्रमाणे इतकं कडक क्षेत्ररक्षण आहे, क्या बात आहे. बल्ला उचलला, एकदम कडक क्षेत्ररक्षण, एकदम झकास. ही पोलिसांची नजर आहे, या नजरेतून कोणी सुटलेलं नाही ना कोणी सुटणार. जबरदस्त क्षेत्ररक्षण असं पाहिजे. अत्यंत चिवट क्षेत्ररक्षण आहे, नाही तर काय. पुणे पोलिसांचा संघ अत्यंत सुंदर आहे. या संघाच्या मॅच मध्ये आपण दंग झालेलो आहोत. 300% एक्स्ट्रा ऑक्सिजन युक्त माणिकचंद अक्षरीच्या या सुंदर अशा वातावरणामध्ये प्रायोजकातून फ्रेंडशिप कप 2025 चा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. आता या ठिकाणी आपण पाहतो अत्यंत चांगल्या पद्धतीचा सामना त्या ठिकाणी चालला. पुणे बालन ग्रुप आणि पुणे शहर पोलीस 11 अत्यंत चांगल्या पद्धतीचं उद्योजकता आणि प्रशासनात अत्यंत छान असा सामना आपण या ठिकाणी पाहतो. बालन सरांचं आपण प्रोत्साहन नेहमीच त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आता प्रशांत गाडगेजी, क्या बात आहे. जबरदस्त चौकार. घड्याळ तेच, वेळ नवी. पुणे शहर पोलीस सुरक्षेची हमी. पॅव्हिलियन मध्ये सर्व प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी, दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हा जोरदार सिक्सर. क्या बात. पुनीत बालन ग्रुपचे 2 जाबाज फलंदाज राहुल भैया साठे आणि ऋतुराज. पुनीत बालन ग्रुपचे 2 जाबाज फलंदाज राहुल भैया साठे आणि ऋतुराज मैदानामध्ये उभे आहेत आज. कारण इथे रन आणि धावा आपल्याला ठेवायचे आहेत. ओलीच मैदानामध्ये उतरले आहेत पुणे पोलीस. ओहो हो, हवेमध्ये चेंडू आणि ऋतुराज इथे आता बाद होणार आहे. दुसरा मोठा धक्का पुनीत बालन ग्रुपला. मात्र तिसऱ्या षटकामध्ये 33 वरती पोहोचवलाय स्कोर. त्यापैकी 27 धावा ऋतुराजनं फटकावल्या होत्या. जबरदस्त फलंदाजी राहिली. विशेषतः कव्हर्स मधून जो षटकार ठोकला होता
तो प्रेक्षकांच्या विस्मरणात जाणार नाही. संस्मरणीय फलंदाजी ऋतुराज कडून. उल्हास कदम साहेबांनी आपल्या जबरदस्त गोलंदाजीनं महत्वाचा गडी बाद केलेला आहे. अशा या हर्ष उल्हासित वातावरणामध्ये फ्रेंडशिप कप 2025 पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. उत्कृष्ट झेल आपण या ठिकाणी पाहत आहोत. बाउंड्रीवर त्यांनी झेलली आहे झेल, कारण हा मजेदार आहे क्रिकेटचा खेळ. आनंद झालेला आहे. अत्यंत छान असं हे क्षेत्ररक्षण. नाकाबंदी एकदम कडक आहे. मुंगीला जायलाही जागा नाही. जोरदार क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज सुशांत थोपटे. पुणे शहर क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे सुशांत. पुणित बालन ग्रुपचा हा एक खमक्या फलंदाज मैदानामध्ये. तर हे दोन्ही फलंदाज या स्पर्धेच्या स्क्रुनिटेड टीमचे सदस्य आहेत आणि सातत्यानं फ्रेंडशिप कपला मोठं सहकार्य असतं, मोठी मदत असते या दोन्ही खेळाडूंची. सुशांतचा चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक मागे आहे, डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषेला फाडून जाईल. 4 रन माणिकचंद. ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढही होते. चांगला फटका इथे सुशांत थोपटे यांच्या बॅट मधून येतोय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेलाय बाउंड्री लाईनला. इथे भेदत 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. हा चेंडू देखील पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, टिपला जाईल झेल आणि विकेटचं होईल पतन. तिसरा बॅटर इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. 38 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. संघ के सम्मान में पुनीत दादा बालन मैदान में. सर्व गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ वाद्य पथकांना मैत्रीच्या अटूट धाग्यामध्ये बांधणारे आपणा सर्वांचे लाडके पुनीत दादा बालन फलंदाजी करतात सज्ज. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. फेरबदल तातडीने या ठिकाणी करण्याचे आदेश साहेबांनी दिलेले आहेत. क्षेत्ररक्षण बदल. नाकाबंदीमध्ये बदल झालेला आहे आणि दुसऱ्यांनी तिथे चार्ज घेतलेला आहे क्षेत्ररक्षणामध्ये. आणि पुन्हा एकदा उल्हास कदम साहेब गोलंदाजी करतात जबरदस्त सज्ज. हातावरती आलेला फुलटॉस थेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक उपस्थित. अत्यंत संयमाने खेळी या ठिकाणी आपण पाहत आहोत. इथे आपण पाहतोय बीमर इथे कळवला जातोय. नो बॉल, नो +1. आताचे एकूण 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 40. 3 गड्यांच्या मोबदल्यात. उघडा डोळे पहा नीट. ही स्पर्धा, ही मॅच होतीये सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
फ्रीडचा चेंडू इथे मैदानामध्ये आहे. राहुल भैया साठे इथे फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. इथे मात्र फ्रीडचा चेंडू आहे, त्यावरती हलकस अपील इथे करण्यात येत आहे. अपील फेटाळलं जाईल. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा या 3 बॅटर बाद पूर्ण झाल्यात. शैलेशजी, माझ्या निरीक्षणाप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसातील नम्रता. तो किती नम्र आहे कुठं दिसतं ते फक्त पोलीस स्टेशनमध्ये दिसतं. अत्यंत नम्रपणे त्यांच्या समोर जाऊन साहेब हो, साहेब असं, साहेब तसं, एक धडधड असते, एक आदरयुक्त भीती असते, रुतबा असतो, तो तितकाच मनाला भावणाराही असतो. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी सज्ज उल्हास कदम साहेबांची गोलंदाजीचा अंदाज हा फलंदाजाला न येणारा आहे. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदली करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे प्राप्त केली जाते ती सिंगल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संदीप साहेब इथे डीसीपी डॉक्टर संदीप बाजी बकरे साहेब या ठिकाणी गोलंदाजी करता सज्ज झालेले आहेत. अत्यंत कर्तव्यदक्ष असणारे लोकप्रिय असे अधिकारी. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रहार राहुल भैया साठे यांच्या बॅट मधून येतोय. एक खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. सुरेख असा फटका, आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रहार. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. आखूड टप्प्याचा चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू इथे देखील काहीसा हळुवार पद्धतीने हाताळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानलं जात आहे. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात इथे संघाची आपण पाहतोय. पुन्हा एकदा शफल होऊन फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण काहीस तिथे खराब होते आणि 1 धाव अगदी वेगामध्ये पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. 1-1 धाव देखील महत्वाची आहे. 1 षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र 1-1 धाव इथे धावसंख्येमध्ये जोडली जाते. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्या सर्वांच्याच संरक्षणाकरता सतत अहोरात्र सेवामय कार्यरत असणार आहे आणि तो कामाचा तणाव कुठेतरी बाजूला ठेवून त्यांच्यातील असलेल्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्याकरता आणि त्यांच्या समाधानाकरता आनंदाकरता आपण या ठिकाणी एक्झिबिशन मॅच घेत आहोत. तर मी उपस्थित सर्वांना विनंती करील एकदा पुणे शहर पोलिसांसाठी जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या. क्या बात आहे. धावसंख्या 50 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका इथे सजून काढलाय. त्या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केली जाते. चांगला फटका, परंतु त्या दरम्यान चेंडू इथे अडवला जातोय. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51. 10 षटकांची मॅच आहे. 4 षटक आतापर्यंत झाली. 3 बॅटर बाद आहेत. 51 धावा. काहीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये इथे होतीये. 4 षटकांमध्ये 51 झाल्यात. अजूनही 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12.75च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या जात आहेत. सुरेख अशी पार्टनरशिप आणि चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही बॅटर मध्ये. चांगला तालमेळ. एका बाजूने आक्रमण आहे तर दुसऱ्या बाजूने संयम देखील आहे. धावसंख्या होते ती 51.
या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करता PSI अभिजित डेरे साहेब या ठिकाणी सज्ज. अत्यंत चांगला सामना या ठिकाणी रंग. बॅलन्सर आणि राहुल भाई दोघांची फलंदाजी एकदम कडक. वा वा वा. पोलिसांनी नाकाबंदी करून ठेवली. चेंडू घाबरला. अशा परिस्थितीत सुद्धा भेदण्याचं काम चाललं. वा वा वा. क्या बात क्या बात. आणि किती काही झालं शेवटी पोरं आपलीच आहेत. धावसंख्या 51. पाचवं षटक इथे मैदानामध्ये सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती अभिजित डेरे इथे सज्ज होत आहेत. पहिला चेंडू काहीस पुढे सरसावत येऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. पाचव्या षटकाची इथे सुरुवात होते आणि सुरुवातीलाच पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. पुढचा चेंडू अभिजित डेरे यांचा. हा चेंडू सरळ बॅटने लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चांगला फटका तिथे खेळला जातोय. परंतु डीप मध्ये प्रशांत गायकवाड त्या ठिकाणी चेंडूला अडवतील. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 52. सीमारेषेवरती प्रशांत गायकवाड साहेब कर्तव्यावरती असतानाच त्यांच्या टप्प्यात तो चेंडू आला आणि मग त्यांनी त्याच्यावरती पकड इतकी जबर ठेवली की चेंडू सीमारेषेच्या पुढे जाऊ शकला नाही. इतकी जबरदस्त पकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सीमारेषेवरती कडोकट बंदोबस्त. पुढचा चेंडू इथे फुल टॉस, परंतु या फुल टॉस वरती फुल टोल वसूल करता आला नाही. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. पुन्हा एकदा राहुल साठे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेतात आणि खेळाडूंना देखील प्रोत्साहन देतात. हे सर्व आपले लाडके खेळाडू मैदानामध्ये मॅचचा आनंद घेतात आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज तितक्याच चालाकीने तितक्याच हुशारीने इथे चेंडू हाताळतायत आणि त्याचमुळे मोठा फटका इथे दोन्ही बॅटरला खेळता येत नाही. एका बाजूने आपण पाहिलं तर पुनीत दादा आहेत, तर दुसऱ्या बाजूने राहुल साठे आहेत आणि या जोडीने आतापर्यंत चांगली पार्टनरशिप केली आहे, परंतु मोठा फटका थोडा वेळ झालाय इथे खेळता आला नाहीये. याचाच अर्थ गोलंदाजी इथे अप्रतिम होते. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा प्रहार. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवलंय थेट सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. या बाद जबरदस्त टाळणी प्रोत्साहन देऊया. जोरदार षटकार राहुल भैया साठे. सीमारेषे पार चेंडू. गलवाटीचे चेंडू थेट तडी पार. चेंडू सीमारेषा पार. या षटकानंतर आपण ड्रिंक टाइम घेणार आहोत. मध्यंतराचा वेळ स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तीच दिशा आणि दशा देखील चेंडूची बिघडली जाते. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. पाच षटक याचबरोबर पूर्ण झालेली आहेत आणि खूप सुंदर माहोल आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुणे शहर पोलीस 11 आणि पुनीत बालन ग्रुप दोन्ही संघ कमालीचे धमालीचे. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणजेच जबरदस्त नाकाबंदी या ठिकाणी करण्यात आली होती आणि जवळजवळ आता पाहिलंच आपण तर कमी धावसंख्येवरती रोखलेलं आहे पुनीत बालन ग्रुप संघाला. आणि हे क्षेत्ररक्षण भेदत या ठिकाणी 2 जिगरबाज फलंदाज दस्तुरखुद्द आदरणीय पुनीत दादा बालन आणि आदरणीय राहुल भैया साठे. अत्यंत छान भागीदारी दोघांची या ठिकाणी राहिलेली आहे. तिथे मैदानामध्ये 300% अधिक ऑक्सिजन असलेल्या प्युअर अशा माणिकचंद ऑक्सिरीज
या पिण्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत, पेयाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. एक प्युअरिटी 300% अधिक ऑक्सिजनची आहे, तशी शुअरिटी सुद्धा या ठिकाणी आहे. प्युअर अँड शुअर. नक्कीच रावल्या, या जगात फक्त प्लास्टिक टिकतं. मी प्लास्टिक आहे. माणिकचंद ऑक्सिरीज 300% अधिक ऑक्सिजन. नक्कीच इथे आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट, मध्यंतराचा वेळ 1 मिनिटाचा अवधी. रणनीती आखण्यासाठी माणिकचंद ऑक्सरीज फ्रेंडशिप कप 2025 स्ट्रॅटेजिक टाइम आउट. हायलाइट्स आपण पहिल्या इनिंगच्या 5 षटकांचे पाहतोय, जे मुख्य स्क्रीन वरती आहेत. कशा पद्धतीने इथे बिग करण्यात आले, कशा प्रकारे इथे फटके सीमारेषेच्या पलीकडे लाटण्यात आले. चेंडूने काहीने उंची घेतली, लांबी घेतली, त्यानंतर विकेट्स देखील इथे आपण जाताना पाहिलेत. अप्रतिम अशी फटकेबाजी, अप्रतिम अशी षटकारबाजी आतापर्यंत आपण पाहिले. दोन्ही बाजूने आक्रमणाला इथे सुरुवात होते. 66 धावा इथे 3 गड्यांच्या मोबाईल. 3 बॅटर इथे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा झाल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार राहुल साठे यांच्या बॅट मधून मागच्या षटकाच मध्ये इथे आले होते आणि ते देखील आपण पाहतोय. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर सनलाइट आणि फ्लडलाइट मध्ये खेळवली गेली आहे. दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या कष्टातून, ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उदयास आली, ते पुनीत दादा बालन इथे आपण पाहतोय मैदानामध्ये. या एक्झिबिशन मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. प्रामुख्याने क्रिकेटवरचं नितांत प्रेम, आवड आणि त्याच साठी कित्येक वेळा आपण पाहिलं असेल लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळताना देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि हे टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे क्रिकेट कुठल्याही स्वरूपाचं असलं तरी खेळण्याचा आनंद इथे घेतला जातोय. 6व्या षटकाला सुरुवात होईल आणि त्या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इथे आमंत्रित केले जात आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम साहेबांच्या गोलंदाजीला पुन्हा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अत्यंत छान बॅट्समन आणि गोलंदाज यांचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अत्यंत छान असा सामना, एक वेगळा सामना आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा शॉट थेट सीमारेषे पार. क्या बात है. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में का दम था, चौका गया उधर, फील्डर ही कम था. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, साहेबांच्या सूचना. गोलंदाज जबरदस्त अंदाज. आदरणीय जानवे मॅडम सामना या ठिकाणी पाहताना मुख्य मंचावरून आपण पाहत आहोत, प्रोत्साहन देताना. जबरदस्त खेळी आपण या ठिकाणी पाहत आहोत. क्षेत्ररक्षक उपस्थित, एक धाव संख्या आरामात. अत्यंत सुंदर हा 16 आपण या ठिकाणी पाहत आहोत, सामना या ठिकाणी पाहत आहोत. पुन्हा स्ट्राईकला राहुल भैया. कदम साहेब पुन्हा गोलंदाजी करता. पुन्हा एकदा सीमारेषे पार, जबरदस्त षटकार. राहुल भैया साठे जबरदस्त फलंदाज, जिगरबाज फलंदाज, मुळशीचा ढाण्यावाग राहुल भैया साठे.
ऍक्शन रिप्ले आपण पाहिला, या बॉलचा पिकअप शॉट होता आणि त्यानंतर ऑन साइडला टार्गेट केलं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल, स्ट्रॉंग अपील, परफेक्ट यॉर्कर इथे पेश केलाय, त्यावर अपील केले, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय, लेग बाईकचा सिग्नल मिळेल आणि आता एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावफलक पुढे चाललंय, टीमची टोटल आहे सध्या धावफलकावर 80 धावा आहेत. ऍक्शन रिप्ले. पायातला बॉल होता, टोक रचिंग यॉर्कर टाकलाय भेदक, परंतु त्यावर हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला, मात्र लेग बायच्या रूपाने एक एक्स्ट्रा धाव मिळाली आहे आणि बरोबरच 80 धावा आहेत. 3 गडी बाद. 6व्या षटकाचा खेळ आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये आणि आता आदरणीय पुनीतदादा बालन स्ट्राईक एंडला आहेत. पुढे सरसावलेत, डाऊन दी ग्राउंड, चांगलं टायमिंग, एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणीत चौकार, धावा आले 4. क्या बात है, पुनीत दादांचा जबरदस्त चौकार अभिमानानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जम्मू काश्मीरच्या लाल चौकामध्ये सर्वात प्रथम गणेश उत्सव साजरे करणारे आणि पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र करून फ्रेंडशिप कपच्या माध्यमातून मैत्रीच्या अटूट बंधनामध्ये बांधणारे वन अँड ओनली पुनीत दादा बालन. स्टेप आउट होत असताना पदलालित्य, फुटवर्क खूप चांगलं होतं आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड बॅटचा चांगला वापर केला गेला आणि आदरणीय पुनीतदादा बालन लेदर क्रिकेट देखील भरपूर चांगले खेळतात. टेनिस क्रिकेटमध्ये देखील तेवढंच चांगलं सातत्य. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेंडशिप कप आपण अनुभवतोय. आज अंतिम दिवस, अंतिम रात्र. 6 षटकांचा खेळ संपलाय. 7व्या षटकाला सुरुवात होणार आहे. राहुल साठे आहेत स्ट्राईक एंडला. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. चांगले फिंगर रोल केले या बॉलवर. विशाल यांना आपण पाहतोय, विशाल गोलंदाजीसाठी आलेले आहेत 7व्या षटकासाठी आणि पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. 85 धावा धावफलकावर. लेग कटर अगेन्स्ट द टर्न जाऊन ऑन साइडला टर्न केलाय बॉल. मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. धाव मिळणार आहे फक्त 1. एकेरी बरोबरच धावफलकावर धावा झालेल्या आहेत 86 धावा आणि चांगली सुरुवात होती. 6 नंतर 85 धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या सध्या टोटल चांगली बनवली जाईल अशीच इथून सुरुवात आहे. स्लोवर 1 टप्पा पडल्यानंतर वळण घेतले बॉलने, वाईट बॉलचा सिग्नल, एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये जमा होईल. बरोबरच धावफलक थोडासा पुढे जातोय 86 वर. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला देखील चांगला टर्न आहे. चेंडूला वळवण्यामध्ये यश येते. अजून एक डॉट बॉल, वाईट बॉल नंतर चांगलं कमबॅक केले विशाल यांनी. 12 बॉलमध्ये 17 या धावसंख्येवर खेळतात आदरणीय पुनीतदादा बालन. गोलंदाजी करणारे पोलीस अधिकारी आहेत. मागे उभे, पंचांच्या मागे उभे असलेले यष्टीरक्षक पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे पंचांच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे आपण यात समजू शकतो. अत्यंत छान असं सावरून वगैरे हळू निर्णय देत आहेत. योग्य आहे, क्या बात आहे. अत्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी विशाल मोरे साहेबांची पाहायला मिळते. 86 धावसंख्या, 3 महत्वाचे गडी बाद. पुनीत बालन ग्रुप. यावेळेला पूल केलाय, हवेत आहे बॉल, प्ले डाऊन दी बॉल. झेल सुटल्या हातातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. बरोबरच ओव्हरची देखील आता समाप्ती होणार आहे. 7वं षटक संपलंय 88 ला 3. झेल आत्ताची जामिनावर सुटलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि याचबरोबर षटक पूर्ण. साथियों, बड़ा ही मजा आ रहा है पुनीत बालन ग्रुप द्वारा. पुनीत जी और राहुल जी दोनों के दोनों बढ़िया बल्लेबाज हैं और यहाँ पे अच्छा प्रदर्शन हो रहा है. ये सामना देखते हुए चेहरे कमल की तरह खिले हैं.
फ्रेंडशिप कप में दोस्त को दोस्त मिला है. क्या बात है. कारण पोरं आपलीच आहे. 7 षटकं संपलेली आहेत. 88 धावा आहे धावफलकावर. अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे. राहुल साठे खेळतात 12 बॉलमध्ये 30 वर. एक चांगली इनिंग त्यांच्या बॅटमधून. आणि बरोबरच आदरणीय पुनीतदादा बालन यांना आपण पाहतोय 15 बॉलमध्ये 19 वर खेळतात. चौथ्या विकेटसाठीची जी भागीदारी आहे, जी पार्टनरशिप आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड केली. करंट रन रेट 12.57 म्हणजे जवळपास 13च्या सरासरीने धावफलक पुढे चाललाय. विपुल आलेले आहेत. विपुल यांना आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवर. विपुल गायकवाड सर आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर दी विकेटने 8व्या क्रमांकाचं षटक. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र शरीराचा वेध घेतलाय. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. लेंथ बॉल होता आणि तो मात्र समजलेला नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली. या षटकाची धावफलक 88 वर आहे. 3 गडी बाद. मोठी भागीदारी इथे तयार होते. राहुल भैया सातव आणि पुनीत दादा बालन या दोन्ही फलंदाजांमध्ये. 15 चेंडूमध्ये 19 धावा पुनीत दादा बालन, तर राहुल भैया 13 चेंडूमध्ये 30. षटकार किंग म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये परिचित आहेत राहुल भैया साठे. आणि राहुल भैया आले फलंदाजीला आणि त्याने षटकार मारला नाही असं कधी आम्हाला बघायला मिळालेलं नाहीये. प्रत्येक वेळेस आल्यानंतर षटकारच मारतात. आणि त्यांच्या बाबतीचा एक डायलॉग, माझा गमतीशीर डायलॉग आहे. राहुल भैया फलंदाजीला आले की मला तो डायलॉग घ्यावाच लागतो. 89 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात. हवेमध्ये चेंडू आहे, मात्र बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. सीमारेषेच्या अगदी बाहेर आहे की काय, आतमध्ये अडवला असावा, मात्र इकडे 3 धावा पूर्ण होत आहेत. पंचांकडे प्रश्न जोरदारपणे विचारलाय, मात्र पंचांनी त्याचं उत्तर नकारार्थी दिले. तिसऱ्या पंचांकडे देखील पंच येत नाहीत. चिराग पवार सर ऍज अ स्ट्रायकर एंड अंपायर आहेत. बघायचे तिसरे पंच चेक करणार आहे की बाउंड्री आहे का नाही, कारण सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू अडवलेला आहे. आपण बघतोय क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, आतमध्ये चेंडू ढकलतायत. पुणे पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आपण क्षेत्ररक्षण करताना बघतोय मैदानामध्ये. अहोरात्र आणि काय दर्जेदार आपण चित्र स्क्रीन वरती येत आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये बघितलं जात आहे चेंडूला स्पर्श आहे का, आणि त्याच वेळेस सीमारेषेला स्पर्श आहे का. आणि इथे 4 धावांची घोषणा अजित भालेराव सरांकडून. चौकार येणार आहे. पुनीत दादा बालन यांचा अत्यंत सुंदर फटका, सर्वांग सुंदर फटका, स्क्वेअर कट. गुंडाप्पा विश्वनाथ यांना स्क्वेअर कटचा बादशाह म्हटलं जायचं. राहुल द्रविडचे स्क्वेअर कट सुद्धा असे असायचे की ते पॉइंट आणि कव्हरला किंवा पॉइंट आणि गलीला चेंडू दिसायचा पण नाही, उभे निर्जीव भिंत करत चेंडू सीमारेषेला फाडून जायचा. तशीच काहीशी फलंदाजी मैदानामध्ये पुनीत दादा बालन यांच्याकडून. फुल टॉस बॉल, यावेळेस ड्राईव्ह केला कव्हर्सला, क्षेत्ररक्षक आहेत, अडवला जाईल चेंडू. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 94 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 षटकांची मॅच आहे आणि खूप काळ या 2 फलंदाजांनी किल्ला लढवलेला आहे. चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी. मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडे यांनी 275 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचलेली आहे. त्यांचा तो रेकॉर्ड आहे. इथे सुद्धा राहुल भैया साठे आणि पुणे दादा बालन. यावेळेस जमिनीच्या समांतर फटका होता. अलॉंग द कार्पेट चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती येतात. 1च धाव इथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी दोघेही तयार नाही. खूप चांगलं कोऑर्डिनेशन. माणिकचंद उद्योग समूहाच्या CMD जान्हवीजी धारीवाल बालन मंचावर उपस्थित आहेत आणि पुनीत दादांच्या फलंदाजीला दिलखुलास दाद त्यांनी दिलेली आहे. ओ हो, खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. इथे 5 धावा मिळतील.
पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बरीचशी उंची चेंडूला, नो बॉल. आणि त्याचबरोबर हा निश्चित बीमर आहे चेंडू, शरीराचा वेध घेऊन टाकलेला जो फुलटॉस असतो ना कमरेच्या उंचीच्या वर, तो नो बॉल बीमर ठरतो. उजव्या हिश्शा बाहेर, यावेळेस लांब ठेवला चेंडू शरीरापासून फलंदाजाच्या. विपुल साहेब गोलंदाजी मार्कवरती आपण बघणार आहोत या षटकामध्ये, आणि षटक पूर्ण होतंय. 100 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 8 षटकांचा खेळ संपला. 3 अंकी धाव संख्या फलकावरती, 3 बाद 50. हायलाइट्स बघतोय आपण. पुढील दादा बालन मैदानावरती आले आणि त्यानंतर मला वाटतं बाकीच्या फलंदाजांना आता पेड हॉलिडे मिळालेला आहे. इतक्या आश्वस्तपणे फलंदाजी राहुलभाई साठे यांच्या मैदानामध्ये सुरू आहे. त्यांच्यासाठी पेड हॉलिडे. फटकेबाजी केली. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार वा असू दे जीत. नव्वद षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुणे पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी, गुन्हेगारीला वचक ठेवणारे, दरारा प्रस्थापित करणारे आमचे अधिकारी इथे आज मंचावरती उपस्थित आहेत. खर तर पोलिसांचं काम अष्टप्रहर ते सेवा देत असतात, मात्र एक महत्वाची गोष्ट, त्यांच्याविषयीचा आदर हा जेव्हा वाढला कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये, पोलिसांनी फ्रंट लाईन वॉरियर म्हणून जे काम केलं, खरंच कौतुकास्पद होतं. आम्ही सगळे घरात निवांत होतो आणि पोलीस दिसत नसलेल्या शत्रू समोर लढा देण्यासाठी रस्त्यावरती होते. आमच्यासारख्या अनेकांना प्रसाद मिळाला पोलिसांचा, पण त्यांचं काम अनेक चांगल्यासाठीच होता. अनेक अनेक पोलीस या वेळी बलिदान त्यांनी दिलं. शत्रू समोर असताना गुन्हेगार समोर असतो, त्याच्यावरती वचक ठेवणं कदाचित सोपं असेल, मात्र कोरोना विरुद्ध लढाईमध्ये पुढे येऊन लढा देणं हे शक्य नव्हतं, सोपं नव्हतं. अश्वजित सोनवणे यश यांच्या पाठीमागं जबरदस्त कॅच, आणि राहुल भैया इथे बाद आहेत. राहुल भैयांच्या बाबतीतला तो डायलॉग मला सांगायचा राहूनच गेला. राहुल भैयांचा षटकार जर बघायला मिळाला नाही तर माधुरी दीक्षितचा फोटो बघितला आणि त्यांचं स्मित हास्य जर दिसलं नाही तर कसं चुकचुकल्यासारखं वाटतं, तसा राहुल भैयांचा षटकार बघायला मिळाला नाही की चुकचुकल्यासारखं वाटतं. आणि त्यांनी या इनिंग मध्ये षटकार ठोकलेला आहे, त्यामुळे निश्चितच त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मित हास्य आहे. टेनिस जगतामध्ये षटकारांचा सम्राट किंवा षटकारांचा बादशाह म्हणून राहुल भैया साठे यांची ओळख आहे. जवळजवळ 30-35 वर्ष तुम्ही सर त्यांना बघितलेलंच असेल खेळताना. आम्ही सुद्धा फार पूर्वी आमच्या एका मित्राबरोबर त्यांना खेळताना पाहिलेलं आहे, महेश उर्फ पिंटू आमले. आणि टेनिसच्या या क्रिकेट विश्वावरती शब्दशः राज्य करणारी जी टीम होती त्या टीम मधनं भैया खेळायचे. आतिश कुंभार नवीन बॅट्समन इन झालेला आहे. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटनं उचललाय चेंडू आणि क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न. काय फिल्डिंग आहे, वाह, सुंदर क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा अडवल्या तिथे. एक धाव या चेंडूवरती निश्चित प्राप्त होईल आतिश कुंभार साठी. आणि गोलंदाज प्रशांत गायकवाड साहेब. टेनिस क्रिकेट मध्ये निश्चित आपण अनेक मोठ्या मैदानांमध्ये प्रशांत गायकवाड साहेबांना बघितले. या सातली कड जरूर इथे, मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे समोर. एक धाव पुनीत दादांना इथे मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 102 धावा, 4 गडी बाद 102.
टेनिस क्रिकेटचे खेळाडू तर आहेत प्रशांत गायकवाड साहेब, मात्र खडकीमध्ये आईश्री चषक हा पावसाळ्यामध्ये रबर बॉलची स्पर्धा देखील ते आयोजन करतात. ओ हो, इथे अतिशय उंच मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली. एवढा उंच उडालेला चेंडू पकडणं निश्चित कठीण असतं कोणत्याही क्षेत्ररक्षकासाठी. 2 धावा आतिश कुंभारला इथे प्राप्त होतील आणि धावफलक पुढे पोहोचेल. 9 षटकांचा खेळ संपतो. 104. पुणित बालन ग्रुप मजबूत धावा, मोठा धावफलक आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामध्ये पुणित दादांचं योगदान देखील मोठं आहे. एक खेळाडू म्हणून क्रीडा स्पर्धांना देखील पुणित दादांनी खूप मोठा आयाम दिलेला आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा गेली अनेक वर्ष थांबली होती. 2008 2009 या कालावधीमध्ये आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग बघितली होती, मात्र त्यानंतर पुन्हा जवळपास 12-13 वर्षांनंतर महाराष्ट्र प्रीमियर लीग पुन्हा सुरू झाली आणि त्यामध्ये पुणित बालन ग्रुपचं मोठं योगदान राहिलं. कोल्हापूर टस्कर्स या टीमचे मालक आहेत पुणित दादा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देखील त्यांनी संपूर्ण स्पॉन्सरशिप दिलेली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं योगदान राहिले या व्यक्तिमत्वाचं. अजूनही नाबाद आहे, भरपूर वेळ मैदानामध्ये घालवलेला आहे, मुक्काम ठोकलेला आहे पुणित दादांनी. 20 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी. सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 125चा स्ट्राईक रेट आहे. ओहो, कव्हर्सला खेळायचा होता हा फटका. खरं तर इतकी चांगली बॅटिंग ते करू शकतात आणि प्रश्न आम्हालाही पडतो की प्रॅक्टिस त्यांना वेळ कधी मिळतो. इतका सगळा बिझनेसचा मोठा व्याप, सामाजिक क्षेत्रातलं इतकं मोठं काम, दुर्गम अशा जम्मू काश्मीर विभागामध्ये देखील त्यांनी अनेक शाळा चालवण्यास घेतलेल्या आहेत लष्कराबरोबरच. त्याचबरोबर आपला सर्वांचा अभिमान तिरंगा ध्वज सुद्धा त्यांनी 150 फूट उंच तिरंगा शोफियान चिनार कॉर्प्स भारतीय लष्कराच्या साह्याने उभा केलेला आहे. सतत कार्यमग्न आणि डाऊन टू अर्थ, सर्वांना सामावून घेत, सर्वांना बरोबर घेत सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम या पुणित दादांचं राहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मैदानामध्ये एक आवडतं एक खेळाडू आहेत आणि क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ आहे, परंतु फक्त मॅच साठीच मैदानामध्ये उतरल्यानंतर सुद्धा ते 26 धावा बनवतायत, ही आश्चर्याची गोष्ट आहे. 21 चेंडूमध्ये 26 धावा, नाबाद. 10वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पृथ्वीराज पहिलं षटक टाकल्यानंतर शेवटच्या षटकासाठी पृथ्वीराज यांना आणलंय आणि डीप लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतात 4. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा किंवा थँक्यू. ओव्हर पिच होता बॉल, सरळ बॅटचा पुन्हा एकदा वापर केला गेला आणि डाऊन दी ग्राउंड देखना फटका. डोळ्यांचं पारणं फिरणारा हा स्ट्रीट ड्राईव्ह होता, त्यावर मात्र एक चौकार आला आणि चौकाराने धावफलक देखील थोडीशी उभारी घेतोय. 109 झालेले आहेत, 4 गडी बाद. पृथ्वीराज यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पुढे गेलीत एक्स्ट्रा कव्हरला, जमिनीला गुदगुल्या करत बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार, 4 धावा. सुंदर फटका. एकदा का चेंडू गवताच्या कुशीत गेला आणि परत गवताच्या कुशीतून तो बाहेर आलाच नाही. सीमारेषेच्या बाहेर. आतिश कुंभारची आतिषबाजी मैदानामध्ये. या अगोदर चौकार होता तर आता शानदार षटकार. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार षटकार. दोनही फलंदाज आता पूर्णपणे सेट झालेत आणि त्यानंतर थोडासा मागे गेला, जागा बनवली आणि बरोबरच चेंडूला चेंडूची जागा दाखवली. हवाई सफर केली, एलिव्हेशन आणि लांबी या दोन्ही गोष्टी होत्या. बरोबरच हा षटकार आला. आतिशच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. यस, कव्हर्सला सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि क्षेत्ररक्षण मात्र होईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पुणित बालन ग्रुप दमदार, शानदार, रुबाबदार चौकार.
स्क्रीनवरती रणजित गायकवाडांची कॉमेंट आलेली आहे. पुनीत बालन सरांचे आभारी आहोत. खरंच खूप भारी आयोजन केलंय. पुण्यातली गणपती मंडळ एकत्र ठेवण्याचं काम आपण करताय. तुमच्या माध्यमातून प्रथम स्पोर्ट्स उच्च प्रतीचं चित्रीकरण दाखवत आहेत. आपले खूप आभारी आहेत. रणजित गायकवाड धन्यवाद ही भरभरून दाद दिल्याबद्दल. पुनीत बालन ग्रुप पहिली बॅटिंग घेऊन चार आऊट 123. पुनीत बालन 21 बॉलमध्ये 26 रन. आतिश कुंभार 7 बॉलमध्ये 21 रन. आधी ऋतुराज यांनी सुद्धा बहारदार फलंदाजी केलेली आहे. 8 चेंडूमध्ये 27 रन आणि राहुल भैया साठे द ग्रेट 18 बॉलमध्ये 32 रन केलेले. अशा रीतीने 10 ओव्हरमध्ये 4 आऊट 123 रन झालेले. पुणे शहर पोलीस टीमला 124 धावसंख्ये बनवण्याचं आव्हान आहे. कशी असणार आहेत व्यूहरचना, कशी नाकाबंदी करणार आहेत फलंदाजांची आणि कशा पद्धतीची धावसंख्येचा स्कोअर वाढणार आहे, कसे चौकार षटकार असणार आहेत, ही सूत्रांची माहिती मिळालेली आहे. बंदोबस्त चोख होता. आता आपण पाहणार आहोत फलंदाजांना कसं अडवणार आहेत. पुणे पोलीस 11 कडनं डीसीपी डॉक्टर संदीप भाजी भाकरे कर्णधार म्हणून आहेत. डीसीपी मिलिंद मोहिते सर, डीसीपी हिम्मतराव जाधव साहेब. विदर्भाचा पुणेकर या नावाने एक कमेंट आलेली आहे दाद देणारी. धन्यवाद पुनीत दादा. सर्व मंडळांना एका धाग्यात होऊन सर्व मंडळामध्ये प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं निर्माण करण्याचं अतिशय उत्कृष्ट काम आपला विचार आणि नियोजन आहे. सर्व नियोजन करते व पुनीत बालन ग्रुपला धन्यवाद. विदर्भाचा पुणेकर आपल्याही मनापासून आभार. मी सांगत होतो पुणे पोलीस 11 मध्ये आता 3 डीसीपी खेळत आहेत. PI उल्हास कदम साहेब, PSI अभिजित देवरे, प्रवीण गाडगे साहेब, प्रशांतजी गायकवाड, विशालजी मोरे, अमोल पायगुडे, पृथ्वीराज गायकवाड, विपुल गायकवाड, अजिंक्य गायकवाड ही मंडळी खेळत आहेत. भक्तिभावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्यनगरीची आता जगती कीर्ती. आपण या ठिकाणी मिलिंद सर पाहत आहोत की गेले 6 दिवस गणेश उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव आणि ढोल ताशांच्या मैत्रीच्या नात्यातला फ्रेंडशिप कप मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. सीझन 4 हे सलग 4थं वर्ष आहे आणि यावर्षी संख्या एकंदर टीमची 24 होती योगेश. आणि अतिशय खिलाडू वृत्तीने या सगळ्या मॅचेस झाल्या. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या मॅचेस झाल्या. काही मॅचेस आपलं ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या होत्या, छातीचे ठोके वाढवणाऱ्या होत्या. गणपती मंडळ ढोलताशा पथक यांच्यासाठी इतक्या उच्च दर्जाच्या सुविधा देऊन एखादी आंतरराष्ट्रीय प्रोफेशनल टुर्नामेंट असेल त्या सगळ्या सोयी सुविधा पुनीतजी बालन त्याचप्रमाणे माणिकचंद ऑक्सिरीज या दोन्ही कंपन्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्या समालोचन कक्षावरनं तुम्ही बघा, एखाद्या MPL किंवा त्या लेवलचं समालोचन असणारे नरेश सर सगळीकडे जात असतात. ते जास्त सांगू शकतील. 4 समालोचक, एक सूत्रसंचालक, प्रेझेंटर, त्याबरोबर कमिटी मेंबर, अंपायर्स सुसज्ज. त्याचप्रमाणे प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून यूट्यूब चॅनेलवरनं त्याचं बहारदार प्रक्षेपण. घरबसल्या अनेकांना त्याचा आनंद या फ्रेंडशिप कप टुर्नामेंटच्या माध्यमातून 4 मार्च पासून 9 मार्च पर्यंत गेली 6 दिवस याचा आनंद घेत आहेत. गणपतीच्या व्यतिरिक्त कार्यकर्ते, ढोलताशा पथकवाले, नवरात्र उत्सव साजरा करणारे इथं प्रेमभराने भेटत आहेत. सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत शेवटची मॅच संपेस्तोवर इथे आनंद घेत आहेत. आता
पुनीत बालन ग्रुपची टीम क्षेत्ररक्षणासाठी फिल्डिंगसाठी सज्ज आहे. पुणे पोलिसांना 124 धावांचं आव्हान आहे. पहिली जोडी मैदानात येते. आपण या ठिकाणी पाहत आहोत की हेच पुणे शहर पोलीस अधिकारी या गणेश उत्सवाची बाप्पाची जी मिरवणूक असते ती मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता दिवस रात्र जागे असतात आणि सर्व मिरवणूक व्यवस्थित शांततेत पार पडते. हे पुणे शहर पोलिसांमुळेच. एकदा जोरदार टाळ्या या पुणे शहर पोलीस यांच्याकरता, कारण वर्दीतील पोलीस हा साधा माणूस असतो आणि साध्या वर्दीतील माणूस हा पोलीस असतो. ही भावना अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी आहे. मिलिंद सर, आपण पाहत आहोत की 2 कर्तबगार अधिकारी या ठिकाणी फलंदाजीच्या कर्तव्यावरती रुजू झालेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत पुनीत बालन ग्रुपचं जे क्षेत्ररक्षण आहे ते कसं भेदणार आहेत. या ठिकाणी पाहूयात विशाल मोरे साहेब आणि अजिंक्य गायकवाड साहेब या ठिकाणी स्ट्राईक नॉन स्ट्राईक अजिंक्य गायकवाड, दोन्ही जिगरबाज विशाल मोरे आणि अजिंक्य गायकवाड सलामीची जोडी आलेली आहे. पुढची सूत्र आमच्या समालोचन कक्षामध्ये. घुमवणार, एक एक रन काढणार, पळू पळू काढणार, चौकार होणार, षटकार होणार, तोही पळू पळू होणार, निघणार. या चेंडूची मिरवणूक निघणार. पुणे शहर पोलीस नाद नाही करायचा. ओ काय चौका चौकात ठोको, चौकार सिक्सर मारत, चौकात. काल ज्या नोबॉल वरती टाकलं ना, साहेबांचा मेवणा निघाला. मेवण्यासाठी काय पण, कारण पोरं आपलीच आहे. घ्या रे याला. 2 धावा धावफलकावरती पुणे पोलीस टीमची सुरुवात होते. मोठं लक्ष त्यांच्या समोर आहे. 10 षटकांमध्ये 124 धावा. निश्चित मोठं लक्ष आहे. अक्षय जाधव यांना आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, अक्रॉस द बॅट, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे, वेगवान क्षेत्ररक्षण, तितकीच वेगवान फेक. धाव मात्र मिळणं शक्य नाही. काय फिल्डिंग आहे. पहिला पॉइंटला टाकलेला सूर आपण पाहिला, तिथे धाव घेऊ दिली नाही. आता विशाल मोरे साहेबांचा एक जोरदार फटका होता मिड ऑनला, तिथून धाव घेऊ दिली नाही. काय फिल्डिंग आहे. वाह, पुनीत बालन ग्रुप छाग आहे. ओ हो, फसलेला बॉल, उचलला चेंडू, लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावा. खणखणीत सनसनीत चौकार. बिना टप्प्याचा चेंडू बिमर आणि त्यावरती आलेला चौकार. आताचे एकूण 5 धावा आहेत. 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढच्या चेंडूवरती प्रहार करण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडूने उंची गाठली आहे, परंतु लांबी मात्र इथे गाठता येत नाहीये. फ्री हिटच्या चेंडूवरती झेल टिपला गेला, परंतु बॅटर इथे बाद नसेल. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, तर विशाल आणि अजिंक्य ही जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. जशास तसं उत्तर दोन्ही संघांकडून इथे बघायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. विशाल मोरे साहेब क्रिकेटचे प्रसिद्ध यश खेळाडू आहेत. कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख. तर चेंडू इथे सुटणार आहे. झेल सुटतोय जीवदान विशाल मोरे साहेबांना आणि पहिलं षटक पूर्ण होईल. पहिल्या षटकामध्ये 2 अंकामध्ये धावफलक 10. सलामीची जोडी मैदानामध्ये. उंच आकाशामध्ये चेंडू आपण पाहतोय. तिथे हातात घेतला होता, खूप प्रयत्न केले. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक होता. 10 यार्ड तो पुढे धावत आलाय आणि यस, सुशांत थोपटे इज देअर. सुशांत थोपटे यांच्याकडून थोडीशी चूक या ठिकाणी होते. एक झेल सुटतोय. विशाल मोरे साहेब हे धोकादायक खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटचे प्रथित यश खेळाडू आहेत, त्यामुळं त्यांची फलंदाजी इथे खूप महत्वाची ठरणार आहे. विषया त्याचबरोबर अजिंक्य गायकवाड साहेबांना आपण बघतोय. नॉन स्ट्राईक
10 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात निश्चित शैलेश सर 124 धावा आहेत आणि 10 षटकामध्ये 124 धावा म्हणजे जवळपास 20.20च्या सरासरीने धावायचंय आणि मोठा स्कोअर पुढे आहे. कसं बघाल या मॅच कडे? नक्कीच 12.67च्या धावगतीने इथे धावा बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय आतिश कुंभार गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. सध्या अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते, परंतु न्यू गोल्डन बावधन या संघाची चर्चा संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये केली जाते आणि त्यामधला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आतिश कुंभार. वेगवान मारा आणि तितकाच वेगवान फटका एशच्या कव्हर बाउंड्रीला भेदत बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा, चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार बा असू दे. सुंदर चौकार पहिल्याच चेंडूवरती. इथे आतिश कुंभार वरती हल्ला चढवतायत विशाल मोरे साहेब. परत एकदा उजव्याच्या बाहेर हवेमध्ये चेंडू आहे, बॅकफुट पॉइंट तिथे खाली आणि आतिश कुंभारला मिळालं यश. मोठा फलंदाज इथे बाद. पहिला धक्का विशाल मोरे. खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार बा असू दे. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. चांगला चेंडू इथे हाताळला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर काहीसा चेंडू अखूट टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळला आणि त्यावरती कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहिलं तर इथे अनिकेत सुरेखरित्या इथे झेल टिपतायत आणि पहिल्या विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले आपण प्रत्येक अँगल मध्ये इथे पाहतोय आणि अनिकेत यांनी टिपलेला झेल. विशाल सर इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. एक मोठा धक्का आहे पुणे पोलीस संघाला. प्रशांत गायकवाड, विशाल एकत्रित काहीशा चर्चा करतायत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत आणि आपण त्यांना गोलंदाजी करताना देखील पाहिलेलं आहे. PI उल्हास कदम सर इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. अजिंक्य गायकवाड याच्या बरोबरीने पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 124 धावा बनवायच्या आहेत, 14 झाल्यात, अजूनही 110 करायच्या आहेत. लक्ष थोडंसं अवघड आहे, परंतु अशक्य असं काही नाहीये. आल्या पहिला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट चा प्रयत्न देखील करण्यात आला, परंतु जी रनिंग बिटवीन द विकेट आहे, जो फिटनेस आहे, तो साहेबांचं इथे दिसून येतोय. फार वेगात, अगदी चित्याची चपळाई आणि हरणाची गती इथे धावेमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 15. षटक क्रमांक दुसरं जे मैदानामध्ये प्रगतीपथावरती आहे. यस, हा फॉली मिड विकेटला उचललाय चेंडू आणि एक खणखणीत चौकार. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. अजिंक्य गायकवाडच्या बॅट मधून 4 रन. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. अगदी बॅटच्या पुढ्यात चेंडू मिळाला आणि आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. अगदी करेक्ट कार्यक्रम अजिंक्य याने देखील केलाय. सुरेख असा फटका सजवला जातोय आणि ते समाधान चेहऱ्यावरती स्पष्टपणे आहे आणि याच शैलीसाठी अजिंक्य यांची चांगली ओळख आहे. षटकार किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. धावसंख्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेरचा चेंडू पुल केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, अडवणार आहे चेंडू. एक धाव जरूर, एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. 19 वरून 20 वरती पोहोचतायत पुणे पोलीस टीम. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात पुणित बालन ग्रुपची अत्यंत सुंदर होती, सदाबहार होती आणि त्यानंतर कधीच असा मध्ये स्पॅन आला नाही की तिथे पोलीस टीमने काही वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. सलगपणे मोठी भागीदारी राहुल भैया साठे आणि पुणित दादा बालन यांच्यामध्ये उभी राहिली
आणि त्याच भागीदारीच्या जोरावरती 124 धावांचा हिमालय इथे उभा राहिलेला आहे. षटक 2 संपलेत, 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुणे पोलीस. तर विजयाचं समीकरण अजूनही 104 धावा 8 षटकांमध्ये पार करायच्यात. लक्ष थोडस मोठं होत चाललंय, अवघड होत चाललंय, कारण आता रिक्वायर रन रेट हा 13 वरती बरोबर आलेला आहे. प्रत्येक षटकामागे जर 13 धावा बनवायच्या आहेत म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला षटकार किंवा चौकाराची गरज आहे आणि फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर अजूनही डगआउट मध्ये पृथ्वी सर आहेत, प्रशांत गायकवाड सर आहेत आणि बिग हिटर जे मिडल ऑर्डर मध्ये सातत्याने आपण खेळताना पाहिलेत. संपूर्ण पुणे शहरामध्ये या खेळाडूंच्या नावाची चर्चा केली जाते आणि तेच सत्र आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती कुणाल, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक इथे आता आहेत. पुणे बालन ग्रुप कडून कुणाल, तर इथे अजिंक्य होईल बाद. कुणालचा पहिल्या चेंडूचा शिकार ठरला अजिंक्य. सुंदर गोलंदाजी इथे राहुल भैया साठेंनी टिपला झेल. दुसरा धक्का पुणे पोलीस टीमला. 2 गडी बाद 20 तिसऱ्या षटकामध्ये. चला आता मैदान गाजवू असो नारवा धन्यवाद. या रंगारी रॉयल्स आणि रमणबाग फायटर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपली सगळी टीम घेऊन व्हेरिफिकेशन साठी उपस्थित राहा. फायनल मॅचच्या अगोदर जो काही सोहळा होणार आहे त्याच्या सूचना आपल्या टीमला दिल्या जाणार आहेत. मी विनंती करतो रमणबाग फायटर्स आणि रंगारी रॉयल्स तयार राहा फायनल साठी. एक जबरदस्त फाईट आपल्याला बघायची आहे. दुबईमध्ये मात्र भारतीय संघ वर्चस्व प्रस्थापित करतोय. 19व्या षटकामध्ये 105 वरती पहिला धक्का भारतीय संघाला बसतोय. प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय, गणरायाचा जयघोष केला जातोय आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं ते स्मितहास्य, काही माता भगिनी देखील आलेले आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. पुढचा चेंडू इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत गायकवाड इथे आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. अशा धावा इथे पूर्ण कराव्या लागतील आणि त्याचबरोबर मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे, कारण एकेरी दुहेरी धावेने 124 धावेंपर्यंत मजल मारता येणार नाही. तुम्हाला चौकार षटकारांची देखील गरज आहे. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील काही क्षणापूर्वी या स्पर्धेचे मुख्य जनक माननीय पुनीतदादा बालन यांना आपण पाहिलंय. अप्रतिम असा खेळ त्यांचा देखील आपण पाहिलेला आहे. पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी घेतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव असेल. PI उल्हास कदम आपण पाहतोय इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सातत्याने चर्चेत असलेलं नाव आणि क्रिकेट विषयीचं सर्वांच्या आवडीचा आणि सर्वांच्या जीवाभावाचा खेळ म्हटल्यानंतर क्रिकेट आणि त्याचा आनंद इथे मैदानामध्ये घेतला जातोय. हा चेंडू देखील त्याच शैलीमध्ये त्याच पद्धतीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. वारंवार इथे निर्धाव चेंडू आहे. तिसरं षटक सुरू आहे. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कर्तबगार पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक उल्हास कदम साहेब आता इन ऍक्शन मध्ये आहेत. त्यांच्या सोबतीला प्रशांत गायकवाड साहेबांना आपण बघतोय. कुणालचं षटक चांगलं राहिलं, फक्त 1 धाव या षटकातून आलेली आहे आणि 1 फलंदाज सुद्धा कुणालने बाद केलेला आहे. तर हे षटक अप्रतिम राहिलेलं आहे. धावा रोखलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये काही आल्या होत्या आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. तिसरा चेंडू इथे निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपेल. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुणे पोलीस. खरं तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं पोलिसांचं खूप मोठं सहकार्य गणेशोत्सवाला आपल्याला मिळत असतं. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम, प्रचंड गर्दी असते. विशेषतः विसर्जन मिरवणूक म्हटलं की पोलिसांना 24 तास मिरवणुकीला संरक्षण द्यावं लागतं.
त्यामुळं गणेशोत्सवामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि गणेशोत्सवाचा ते एक घटक आहे. त्याच्यामुळेच गणेशोत्सव यशस्वी होत असतो, संपन्न होत असतो. आणि आज ही स्पर्धा होत असताना सगळे गणेशोत्सवामध्ये सहभागी कार्यकर्त्यांना आपण एका मंचावरती आणतोय. मग पोलीस टीमला कसं लांब ठेवता येईल याच हेतून आज एक सेलिब्रिटी मॅच, एक्झिबिशन मॅच पोलिसांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी, कर्तबगार पोलीस अधिकारी या मॅच मध्ये सहभागी झालेले आहेत. अष्टप्रहर काम करत असताना सराव करण्यासाठी त्यांनाही वेळ नसतो, परंतु एक एन्जॉय असते. सतत कामाचा ताण असतो आणि तो ताण थोडासा हलका करण्याचा प्रयत्न आहे. आपण बघतोय डगआउट मध्ये देखील पोलीस अधिकारी आश्वस्त आहेत की अजून आम्हाला बॅटिंग मिळेल, अजून आम्ही जिंकू शकतो, या मॅच मध्ये परत येऊ शकतो. प्लेयर्स डगआउटच्या शेजारी जी गर्दी झालेली आहे ती तिथून जरा कमी करा प्लीज. पुनीत बालन सर बॉलिंग करतायत. यस, पुनीत दादांना आपण बघतोय गोलंदाजी करताना. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचा मोठा परिचय आहे आणि खेळाडू असल्यामुळे खेळाडूंना सुविधा मिळाल्या पाहिजेत, नवीन खेळाडू पुढे आले पाहिजेत, राष्ट्राचा देशाचा सन्मान त्यांनी वाढवला पाहिजे, म्हणून वेगवेगळ्या खेळांमध्ये पुनीत दादा बालन मोठं सहकार्य करत असतात. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय आज गोलंदाजी करताना पुनीत दादांना मैदानामध्ये आपण बघतोय. ही स्पर्धेच्या पाठीमागची संकल्पना देखील त्यांचीच आहे. त्याचबरोबर टेनिस या खेळासाठी पुणे जॅग्वार्स या संघाची मालकी त्यांच्याकडे आहे. अल्टिमेट खो खो मध्ये मुंबई खिलाडीज या संघाची मालकी त्यांच्याकडे आहे. हँडबॉल मध्ये महाराष्ट्र आयर्न मॅन या संघाला देखील त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. प्रीमियर बॅडमिंटन मध्ये देखील पुनीत दादांचं योगदान. टेबल टेनिस मध्ये देखील ते संघाचे मालक आहेत. इथे सुद्धा चांगल्या खेळाडूंना शोधून, चांगल्या खेळाडूंना घेऊन ते या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत आणि खेळाची आवड आहे त्यांना. सामाजिक जाणीवेतून ते निश्चित प्रकारे हे काम करत असतात. आपल्या उद्योग व्यवसाय मोठा व्याप सांभाळताना या गोष्टी ते करतात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, अप्रूप आहे, आपल्या सगळ्यांना अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा. फुल टॉस बॉल, यावेळेस फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं आहे, अडवला जाईल चेंडू, धावा इथे मिळत नाहीयेत. धावफलकावरती 24 आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. मैदान में डटे हैं पुणे शहर पुलिस के कदम, हर एक है बाजीराव सिंघम. आली रे आली आता चौकार षटकारची वेळ आली. ना कुठलं याचं मंडळ, ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता, ना कुठला मंडळ, ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता. जिथे लागला बंदोबस्त तिथे हाच सुख करता आणि दुःखरता. हा वर्दीतला माणूस खंबीरपणे उभा असतो, म्हणूनच गर्दीतला माणूस मनसोक्त जल्लोष करत असतो. हर्ष उल्हासित वातावरणामध्ये कदम साहेबांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा वातावरण, अत्यंत उल्हासित वातावरणात ही खेळ आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुनीत बालन ग्रुपचं क्षेत्ररक्षण भेदून जाबाज फलंदाज पुणेश्वर पोलीसचे बल्लेबाज. नो बॉल दिलेला आहे. बरं, आज खऱ्या अर्थानं जो सावळा आपल्याला शिकायला पाहिजे. आज क्षेत्ररक्षण भेटत असताना सर्व सक्षमपणे या ठिकाणी उपस्थित आहे. आज हा सुंदर प्रयत्न गोलंदाजीचा खऱ्या अर्थानं तुतारी वाजून सलामी द्यावी असे वातावरण या ठिकाणी. शुभेच्छा, कारण पोरं सगळे आपलीच आहेत. चेंडू थेट सीमा तडीपार
जोरदार चौकार, चेंडू थेट तडीपार. मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे जीत. आपण या ठिकाणी त्या ठिकाणी पाहत आहोत अत्यंत चांगल्या प्रकारची खेळी त्या ठिकाणी दोन्ही बल्लेबाज फलंदाजांची पाहायला मिळते. अक्षरशः चांगला सामना या ठिकाणी आहे. तुम्ही त्या ठिकाणी, मी या ठिकाणी आहे. पोलिसांचं कडेकोट काम आहे, जबरदस्त कर्तव्य दक्ष आहे. मला त्या ठिकाणी अभिमान वाटतो, कारण ही ताकद आपल्या सर्वांची आहे आणि या सामन्याचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे, कारण पोरं सगळी आपलीच आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. वा, धन्यवाद. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश सुपेकर सरांसाठी. परमेश्वरानं त्यांच्या आवाजामध्ये एक सुंदर अशी कला देऊन त्यांना पृथ्वीवरती पाठवलंय आपल्या सगळ्यांना रिझवण्यासाठी. पिपांनी जोरात वाजवा तर इथं तुतारी वाजवताय. योगेश सुपेकर सरांना ईश्वर दत्त देणगी आहे आणि निश्चित खूप मजा आणतात ते. एकतीस धावा, 2 गडी बाद. 5व्या षटकामध्ये आपण बघतोय कुणाल यांना गोलंदाजी मार्कवर. उल्हास कदम साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅच मध्ये नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि प्रशांत गायकवाड साहेब स्ट्राईक एंडला. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे इथे. कुणालचा चांगला चेंडू ठरतोय. पुणित बालन ग्रुप विरुद्ध पुणे पोलीस टीम अशी मॅच आहे. सेलिब्रिटी मॅच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुणित बालन ग्रुपचं खूप मोठं काम आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये. पुणे शहरातील गणेशोत्सवाला एक आयाम देणारं पुणित बालन ग्रुप आज इथे फ्रेंडशिप कपचं आयोजन करतायत आणि त्याचबरोबर मैदानामध्ये खेळतायत. प्रशांत गायकवाड साहेब स्ट्राईक एंड वरती असतात. उंच फटका, थोडासा हवेमध्ये, एलिव्हेशन जास्त आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि कॅच सुटणार नाही. सुंदर झेल, तिसरा धक्का बसेल पुणे पोलीस टीमला. 31 वरती 3 पुणे पोलीस 5व्या षटकात. पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. प्रशांत गायकवाड इथे बाद होत आहेत. चुकीचं शॉट सिलेक्शन, चेंडूने जास्त उंची घेतली, लांबी गाठता आली नाही आणि त्या दरम्यान अप्रतिम असा झेल इथे टिपला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट इथे चेंडू झाला नाही आणि त्याचमुळे इथे मिडविकेट मध्ये अप्रतिम असा झेल टिपला जातोय. आपण प्रत्येक अँगल मध्ये हे शॉट सिलेक्शन पाहतोय. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर ते निराशेचे हावभाव इथे चेहऱ्यामध्ये टिपले जातात आणि त्यानंतर दादांचं सेलिब्रेशन, अगदी आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. अजून एक विकेटचं पतन होत आहे. तिसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू कुणालचा. पॉइंटचा क्षेत्र रक्षक तिथे पोहोचतो. 1 धाव. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. आपण उल्हास कदम साहेबांना बघतोय धावताना. वा, काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आहे. पोलीस दलातील अधिकारी, फिटनेस त्यांचा मजबूत आहे आणि त्यामुळेच एक जरब असतो गुन्हेगारांवरती, वचक असतो, दरार आहे पुणे पोलिसांचा. हा सामना बघण्यासाठी उपस्थित झालेले आहेत माननीय शोभाताई रसिकलालजी धारीवाल, RM धारीवाल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, सगळ्यांच्या मार्गदर्शक, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मुख्य स्टेजवरती त्यांचं आगमन झालेलं आहे.
5 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर पुणे पोलीस संघ 36 वरती पोहोचतायत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अभिजित 1 वरती, उल्हास 9 वरती, तर कुणाल यांचं षटक 2 षटक अप्रतिम टाकले 8 धावामध्ये 2 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. शेवटचे 5 षटक इथे शिल्लक आहेत आणि शेवटच्या 5 षटकामध्ये अजून 88 धावांची आवश्यकता आहे. लक्ष निश्चित मोठं आहे, मात्र पुणे पोलीस टीम कधीही झेप घेऊ शकते, कधीही मुसंडी मारू शकते आणि या विजयाला गवसणी घालू शकते. चला निश्चित खेळ सुरू राहील, मॅच सुरू राहील, धमाल मॅचचा आपण आनंद घेऊ. अजून फायनलची लढत बाकी आहे आणि ही मॅच संपते न संपते तोच लगेच फायनलची उद्घोषणा होणार आहे. रमण बाग फायटर्स विरुद्ध रंगारी रॉयल्स हा सामना आपल्याला बघायचा आहे. तर पुढच्या 5 षटकांसाठी माझी विश्रांतीची वेळ सुरू होईल आणि इन ऍक्शन मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील गोपी जाधव सर, शैलेश निवंगुणे सरांच्या समवेत, सोबतच योगेश सुपेकर सर आणि मिलिंद कुलकर्णी सर देखील उपस्थित असतील. थँक्यू. धन्यवाद नरेश सर. 5 ओव्हरीनंतर पुणे पोलीस 11 3 आऊट 36. आता PSI अभिजित डेरे बॅटिंगसाठी आलेले. उल्हास कदम साहेब 13 चेंडूत 9 रन करून खेळपट्टीवरती अजूनही अ, 5.1 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या सध्या 37 आहे. 124 धावांचा पाठलाग करायचा आहे. 37ला 3 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय पुनीतदादा बालन गोलंदाजी ट्रॅकसाठी आलेत. पहिलाच बॉल त्यावर 1 मिळाली होती. दुसरा चेंडूवर पूल करण्याचा प्रयत्न, मात्र स्क्वेअर लेगला जाईल बॉल, जिथे एकेरी धाव घेतली जाते. 124 धावांचे एक विशाल लक्ष ठेवलेलं आहे. प्रेक्षणीय सामना आपण अनुभवतोय. याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय तर फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा हा सोहळा इथे रंगलाय. धावसंख्या आहे 38. ओडी विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये. हा डॉट बॉल आलाय. शैलेश सर 124चं लक्ष ठेवलेलं आहे. 38ला 3 आहेत आणि इथून पुढे जर आपण पाहिलं तर हे थोडंसं आव्हान कठीण होतंय. नक्कीच इथे आपण पाहतोय काहीसं कठीण, काहीसं अवघड असं आव्हान आहे. वारंवार वेगात बॅट फिरवली जाते परंतु संपर्क इथे होत नाहीये. पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस, फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा एक सनसनीत खनखनीत चौकार. 4 धावेंसाठी. थँक यू. फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस वर शैलेश तुम्ही उल्लेख केला की फुल टोल वसूल केलाय. बॉल आता तो निसटला. मागच्या चेंडूंवर धावा रोखल्या होत्या, पण यावेळेला 6 आलाय. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने असणार आहे. पुन्हा थोडीशी फ्लाईट दिली होती. बॉलला लेग स्टंपच्या बाहेर होता, मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अशाळभूत नजरेनं पाहिले, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय आणि हा डॉट बॉल आहे. नक्कीच प्रशांत आपलं इथे आपण पाहिलं तर पंचांवरती इथे दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे. परंतु एक विनंती असेल, पंचांकडे दाद मागा, पंचांना दम देऊ नका. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. निर्धाव चेंडू आहे. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा येतोय तो एक चौकार. 4 धावांसाठी इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 46. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं इथे संपुष्टात येत आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. 6 षटकांचा गेम संपलाय. 10 षटकांची लढत आहे. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले परंतु त्याचे प्रयत्न पडतायत कमी आणि बरोबरच 4 धावांची हमी मिळाली आहे. प्रेक्षणीय सामना आहे. दोन्ही संघ ज्या पद्धतीने की इथे 46ला 3 आहेत. 46 for 3 आणि अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे मंचावरचं दृश्य आपण पाहतोय. आज अंतिम रात्र, अंतिम दिवसातून आपण अंतिम रात्रीमध्ये दाखल झालोय. दिवस रात्र अशा पद्धतीने गेली 5 दिवसांचा खेळ आपण अनुभवला. आज 6वा आणि अंतिम दिवस यासाठी केला होता 88 की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज शेवटचा दिवस गोड होतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 46. 7व्या षटकाला सुरुवात होईल.
पुनीत सरांच्या 2 षटकांमध्ये 18 धावा आल्यात. विकेटचा कॉलम खाली आहे, मात्र काही धावा त्यांनी रोखल्या. उल्हास 10 वर घेत आहेत. बरोबरच अभिजित यांना आपण पाहतोय, ते देखील 10 वर घेत आहेत. 6 बॉलमध्ये 10. चौथ्या विकेटसाठीची भागीदारी. आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप बनणं गरजेचं असतं आणि ती चौथ्या विकेटसाठीची पार्टनरशिप शैलेशसर इथे आपण पाहतोय बनताना. नक्कीच इथे आपण पाहतोय जी पार्टनरशिप खऱ्या अर्थाने गरजेची आहे, ती पार्टनरशिप इथं होणं फार महत्वाचं काम आहे. 6 मध्ये 46 धावा इथे आतापर्यंत झालेल्या आहेत. काही चेंडू इथे शिल्लक आहेत. आजच्या या फायनल मॅच साठी उपस्थित झालेला आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, सैराट, घरबंदूक, बिर्याणी फेम, आपल्या सगळ्यांचा लाडका परशा अर्थात आकाश ठोसर, मनपूर्वक स्वागत. बोला गणपती बाप्पा. स्वागत इथे जोरदार केलंय गोलंदाजाने. विकेटचं पतन आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. इथे ज्या व्यक्तिमत्वाला आपण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेला आहात, आकाश ठोसर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता म्हटल्यानंतर परशा या नावाने आकाशांना एक चांगली मिळालेली ओळख आणि संपूर्ण भारतभरामध्ये परशा याच नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि आज खऱ्या अर्थाने काहींना कळलं असेल की आकाश ठोसर हे खरं नाव आहे, परंतु जिकडे जाईल तिकडे फक्त आपला परशा. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सैराटमुळे सगळीकडे अर्जी परशाची होती चर्चा. सैराटमुळे सगळीकडे होती ज्यांची चर्चा, मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत वर्षा आणि फ्रेंडशिप कपची आहे सगळीकडे चर्चा. कारण मी इंग्लिशमध्ये नाही तर मराठीत सांगितलेलं आहे आणि ते या ठिकाणी गोड हसलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करत आहे आणि ही चर्चा तर होणारच आहे, कारण हे सगळं स्वागत करत आहोत म्हणजे विषय आहे का. आणि सगळं काही झालं तरी शेवटी तेही क्रिकेट खेळले होते सैराटमध्ये आणि आनंद वाटला होता आणि पोरंसुद्धा खुश झाली होती, कारण पोरं सगळी आपलीच होती आणि त्यांनी विहिरीत उडी मारली होती याचं मला आठवण आहे. आणि साबण घरी विसरले होते आणि विहिरीत उडी मारली होती. अरा खतरनाक हे सामन्याला आलाय जो. कसले पोलिस खेळतात खतरनाक. पंच दास्तावलेली अत्यंत खतरनाक 16. हे ऐका अवघडी ही सगळं पोलिस आपल्यासाठी. मुळशी पॅटर्न केवढा गाजला शेठ, आता मुळशी पॅटर्न 2 पण गाजणार आहे. आणि तसा हा फ्रेंडशिप कप सुपरहिट होणार आहे. चौका चौकात याचे फ्लेक्स लावणार आहे आम्ही, चौका चौकात शेठ. कारण शेवटी पोरं आपलीच आहेत. अच्छा सामना पोलीस आणि पुनीत बालन ग्रुप फार छान. हा सामना जिंकला की दोन्ही संघाला वाड्यावर येणार पार्टीला. आवडला आपल्याला तुमचा पॅटर्न आवडला. ओ एस चौका चौकात फ्लेक्स लावू, चौका चौकात. कारण पुणे पोलिसांचा पॅटर्नच वेगळा आहे. ना कोयता ना सुरा. लक्षात ठेवा. दिसल तिथं ठोकू. इथं एकच पुणे शहर पोलीस. नाद करायचं नाही.
कारण ही पोरं आपलीच आहेत. नक्कीच इथे आपण पाहतोय चौकार षटकारांचा वर्षा होता आणि त्याचबरोबर आमचे सुपेकर सर आपलं मनोरंजन देखील इथे करतायत. मान्यवर देखील फार आनंदित झालेत त्यांच्या या कलाकारीने. प्रेक्षक देखील फार खुश आहेत. आपण मुख्य व्यासपीठावरचं हे चित्र पाहतोय. सर्वच मान्यवर आणि कुलकर्णी सर देखील अगदी प्रसन्न असे चेहरे आपल्याला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळत आहेत. हा आनंद, हा सोहळा फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वामध्ये या शेवटच्या क्षणावरती येऊन टेपलेला आहे. एक्झिबिशन मॅच नंतर या स्पर्धेतील मुख्य मॅच कडे, मेगा फायनल कडे आपण वळणार आहोत. दोन्ही संघ इथे आतापर्यंत चांगला खेळ करत मेगा फायनल पर्यंत दाखल झालेत. इथे देखील काहीसा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अभिजित, तर नॉन स्ट्राईकला असतील ते विपुल. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे हे खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुनीतदादा बालन यांच्या ग्रुपमध्ये सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खेळणारे हे खेळाडू. आणि इथे एवढे फुलटॉस या गोलंदाजांच्या हातातून जे टाकले जात आहेत त्याच्या मागचं कारण देखील तेच असेल, कारण लेदर बॉल आणि टेनिस बॉल यामध्ये फार फरक आहे. आणि त्याचमुळे इथे जास्त करून फुलटॉस चेंडू जे हाताळले जातात, परंतु त्या फुल टॉस वरती फुल टोल वसूल करता येत नाहीये. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कारण लक्ष मोठं आहे, परंतु त्या ठिकाणी वारंवार इथे बॅटर बाद होतात. हा देखील लोअर फुल टॉस, परंतु त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या आतोआत इथे झेल टिपलाय. विकेटचं पतन होत आहे. अभिजित साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक अधिकाऱ्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना प्रोत्साहन देऊया. छान खेळी त्यांनी खेळलेली आहे. क्या बात है. जो बोलते हैं वो करता हूँ, जो नहीं बोलता हूँ तो डेफिनेटली करता हूँ. राठौड, विक्रम राठौड, बाजीराव शिंगम. आली रे आली आता चौकार षटकारची वेळ आली. ऑफ कटर इथे टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडस वळण घेतलंय. 8व्या षटकामध्ये दुसरा डाव इथे रंगलाय. 124 लक्ष आहे. पहिला बॉल डॉट बॉल होता. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली अनिकेत. आणि हे डगआउट मधलं दृश्य आपण पाहतोय. थोडीशी शांतता आहे, चेहऱ्यावर हास्य देखील आहे, कारण सामन्यामध्ये एक चांगलं लक्ष प्रस्थापित केलं गेलं. त्याचा पाठलाग करत असताना निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये परतलाय आणि मुख्य मंचावरचं दृश्य देखील आपण पाहतोय. 54 धावा सागड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात. ऑफ कटरच होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. झेल टिपलाय. सोपा झेल होता. बरोबरच बंटी इथे बाद होणार आहेत. 7वा धक्का. 54 धावा, 7 गडी बाद. थँक्यू. एक्झिबिशन मॅच नंतर अंतिम सामना मेगा फायनल या चौथ्या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरेल आणि त्यासाठी रंगारी रॉयल्स रमणबाग फायटर्सच्या विरोधात मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी कसून सराव केलाय. 24 संघांचा सहभाग होता आणि तिथून 2 संघ अंतिम सामन्यासाठी पात्र झालेत आणि त्यामध्ये मेगा फायनल या सामन्यानंतर रंगील त्याची देखील भरपूर उत्सुकता लागली. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऑफ कटर होता. हवेत खेळाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये. क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः गोलंदाज जाईल आणि तिथे एकेरी धाव पूर्ण केली गेली. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु आता षटकार आणि चौकारांचा धबधबा इथे गरजेचा असणार आहे. आठवं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. पुनीतदादा त्या ठिकाणी तैनात. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव अगदी वेगामध्ये पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56. बघा, अब तक 56 पोलिसांवरतीच एक पिक्चर, एक सिनेमा जो प्रदर्शित झाला होता आणि तोच लकी नंबर इथे मैदानामध्ये ज्या एक्झिबिशन मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अब तक 56
7 गाड्यांच्या मोबदल्यात 8 षटकांच्या समाप्तीनंतर संदीप आणि विपुल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. अनिकेत यांनी एका षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात. 9व्या षटकाची सुरुवात, आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. अगदी सोप्पा झेल इथे हातातून निसटतोय. प्रयत्न चांगला होता, परंतु हातातून चेंडू निसटल्यानंतर देखील ते हावभाव चेहऱ्यावरचे, ऍक्शन रिप्ले आणि त्या दरम्यान सुटलेला झेल आणि सुटल्यानंतर ते एक्सप्रेशन पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाह, काय गती कमी केली आहे. कमी गतीचा चेंडू आणि त्यावरती कुठल्याही प्रकारचा संपर्क नसेल. धावसंख्या 57, 7 गाड्यांच्या मोबदल्यात. 9व्या षटकामध्ये हा डाव इथे रंगला. 124चा पाठलाग करायचा आहे. डीसीपी डॉक्टर संदीप भाजी भाकरी सरांना आपण पाहतोय. डीसीपी या पदावर कार्यरत आहेत. 57 धावा आहेत. 7 गडी बाद. अजून एक विकेट बहुधा इथे मिळाली असावी. नाही, विकेट नाहीये. 8 गडीच बाद झालीत. अजून 2 फलंदाज खेळणार आहेत. 124चा पाठलाग करायचा आहे, मात्र थोडेसे बॅकफुटवर गेलाय संघ. येस, विकेट मिळाली आहे. डीसीपी डॉक्टर संदीप भाजी भाकरी सर इथे बाद झालीत आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. आदरणीय मिलिंद मोहिते साहेब, डीसीपी पुणे सिटी पोलीस, नाशिक, पुणे ग्रामीण आणि आता पुणे शहर डीसीपी, सगळीकडे दबदबा आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय, एक दिलखुलास व्यक्तिमत्व, युद्धात खंबीर, बोलण्यात गंभीर, वागण्यात हंबीर, मिलिंदजी मोहिते साहेब. आउटसाइड ऑप्स्टमचा बॉल टॅप केलाय समोर आणि इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये. 124 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान होतं. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळाल्या आणि तिथून मात्र थोडासा दबाव टाकला गेला आणि ते दडपण सातत्यपूर्ण राहिलं. त्यामुळे बॅकफुटला गेलाय पुणे पोलीस संघ. मात्र इथून आता सामन्यामध्ये औपचारिकता पूर्ण केली जाईल. दुसऱ्या बाजूने पुनीत बालन ग्रुप संघाने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने पूर्ण केली. चांगली बॅटिंग केली होती, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर फिल्डिंग कशी लावायची हे ज्यांच्याकडून शिकावं, त्यांच्या विरोधात ते चांगली फिल्डिंग केली गेली आणि बरोबरच आपण पाहतोय या षटकाच्या समाप्तीच्या दिशेने हा खेळ चाललाय. 9 षटकं संपलेत, 59 आहेत, 8 गडी बाद, 6 चेंडू आणि 65 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. कर्तव्याच्या तणावातून थोड्याशा स्वतःतील खिलाडू वृत्तीला हे आदरणीय पोलीस अधिकारी या ठिकाणी वाव देत आहेत, मैदानात खेळ खेळत आहे. शैलेश सर इतर वेळेस त्यांच्या हातामध्ये मेरी आवाज सुनो हा पट्टा असतो आणि आज आपण या ठिकाणी बॅट बघत आहोत. दोन्हीकडे तडाखेबाजच त्यांचा फटका असतो आणि तोच मेरी आवाज सुनो चौकार आणि षटकारचा फटका आपण पाहत आहोत. समालोचन कक्षाच्या समोर गर्दी करू नये, नम्र विनंती आहे. सर्व दर्दी खेळाडूंनी पॅव्हिलियन मध्ये बसावं, संयोजकांच्या वतीने विनंती आहे. स्ट्राईकला मोहिते साहेब, क्या बात आहे. चढलेला चेंडू संकेत अनिकेतींचा आणि हलकासा प्लेट. विपुल सर रिव्हर्स गिअर. हा असतो फ्रेंडशिप कप 2025. याच्यावरती काही वेळातच फायनलचं नाव कोरलं जाणार आहे आणि इलेक्ट्रिक बाईक मॅन ऑफ द सिरीज कोण घेऊन जाणार आहे याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. क्या बात. आसमंतामध्ये थेट चेंडू, क्षेत्ररक्षक अत्यंत जास्त छान धावपळ.
हातातून सुटलेला झेल चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. चेंडूचं दुर्दैव. बालन सरांच्या चेहऱ्यावरती छान स्मितहास्य. खेळीमेळीच्या वातावरणात रंगणारा हा सामना आणि पुनीत बालन ग्रुप 55 धावसंख्येनं विजयी. पुणे शहर पोलिसांची जबरदस्त खेळी. दोन्ही संघांचे मनापासून अभिनंदन. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये प्राईड ऑफ पुणे पोलीस. मॅन ऑफ द मॅच ची पुढील सूत्र मी लोकप्रिय निवेदक मुलाखतकार मिलिंदजी कुलकर्णी यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद योगेश. मॅन ऑफ द मॅच कोण आहे ते आपल्या पंच कमिटीकडनं नाव घेऊन कृपया प्रेझेंटेशन एरियामध्ये या. त्यांच्या अनालिसिस सगट तिथे एक छोटा कागद आहे त्याच्यावर लिहून आणा. पुणे पोलीस 11 आणि पुनीत बालन ग्रुप 11 दोन्ही टीम्सला विनंती आपण प्रेझेंटेशन एरिया पाशी यायचं आहे. अतिशय खिलाडू वृत्तीने खेळली गेलेली ही एक्झिबिशन मॅच ज्यांनी प्रेक्षकांना भरभरून आनंद दिला. या फ्रेंडशिप कप टुर्नामेंटच्या फायनलच्या दोन्ही टीमनी तयार राहायचंय. प्रेझेंटेशन एरियामध्ये मी आदरणीय शोभाताई धारीवाल, त्याचप्रमाणे सौ जानवी धारीवाल बालन, प्रसिद्ध अभिनेता आकाश ठोसर या मान्यवरांना आमंत्रित करतो. पुणे पोलीस 11च्या सर्व खेळाडूंना विनंती आपण कृपया प्रेझेंटेशन एरियाच्या समोर येऊन उभं राहायचंय. पुणे पोलीस वर्सेस पुनीत बालन ग्रुप 11ची अतिशय बहारदार एक्झिबिशन मॅच आपण इथं बघितली आणि आम्हाला खूप बघताना आनंद वाटला. आमच्या शहराचे 3 DCP, PI, कॉन्स्टेबल सगळे अधिकारी एकत्र येऊन त्यांच्या मनाला रिझवणारा हा खेळ खेळतायत. खूप बरं वाटलं. पुनीत बालन ग्रुप 11ला विनंती आहे पुणे पोलीस 11च्या या स्पिरिटला आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी दाद द्यायची आहे. बोला गणपती बाप्पा. या एक्झिबिशन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण पहिल्यांदा प्रदान करतोय आणि दोघा तिघांच्या चेहऱ्यावर हसू आहे. हा काय लाजलेत आमचे सर. क्या बात आहे. हाच माणसाचा मोठेपणा आहे की खरं एवढा मोठा माणूस कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता होऊन मिसळतो. आमचे पांडुरंग भाऊ सुद्धा सांगतील गणेशोत्सवात आम्ही किती आनंद घेतो या सगळ्या गोष्टींचा. मॅन ऑफ द मॅच राहुल भैया साठे, 18 बॉल 32 रन, 4 सिक्सर मारलेले आहेत भैया साठे. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. आकाश ठोसरना मी विनंती करतो सर्व मान्यवरांनीच हा 5000 रुपयाचा धनादेश आणि ट्रॉफी त्यांना प्रदान करावी. टेनिस चेंडूच्या क्षेत्रामध्ये गेली 35 वर्ष काम करणारे आणि नजीकच्या काळामध्ये 40+ खेळाडूंची एक मोठी महाराष्ट्र लेवलची टुर्नामेंट आयोजित करणार आहेत राहुल भैया साठे. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन. पुणे पोलीस आणि पुनीत बालन ग्रुप मॅच एक्झिबिशन मॅच झाली. जरी मॅच पुनीत बालन ग्रुपनी जिंकलेली असली तरी आमच्या प्रेमाचं प्रतीक, आपल्याबद्दलची कृतज्ञता आणि आदर म्हणून ही ट्रॉफी आम्ही आपणास प्रदान करू इच्छितो. मी कर्णधार DCP डॉक्टर संदीप भाजीवाकरे यांना आमंत्रित करतो किंबहुना सगळ्यांनीच यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी अशी विनंती करतो.
आदरणीय मिलिंद मोहिते सर, हिम्मत जाधव साहेब, आदरणीय शोभाताई धारीवाल आणि या सर्व मान्यवरांनी ट्रॉफी प्रदान करावी. त्याचप्रमाणे